लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता लाडक्या बहिणींना 8वा हप्ता प्लस 9वा हप्ता एकत्र मिळणार. खूप मोठी बातमी समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना 3600 रुपये, 3000 रुपये, 1500 रुपये नक्की किती रुपये मिळणार याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याचे म्हणजेच फेब्रुवारीचे पैसे, तसेच मार्चचे 9व्या हप्त्याचे पैसे, तसेच लाडक्या बहिणींना आता मोफत साडी गिफ्टमध्ये मिळणार आहे. ही साडी कोणत्या महिलांना मिळणार आहे, पात्रता काय असणार आहे? बघा, होळीच्या सणानिमित्त आता लाडक्या बहिणींना मोफत साडी दिली जाणार आहे. सर्वात मोठी अपडेट. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे तर जमा होणार आहेत. तुम्ही भरपूर दिवस झाला 8व्या हप्त्याची वाट पाहत आहात, परंतु आता लाडक्या बहिणींना 9व्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. सोबतच आता लाडक्या बहिणींना साडीचे सुद्धा वाटप केले जाणार आहे. सर्वात मोठी अपडेट आणि ही ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना आता फ्रीमध्ये म्हणजेच मोफत आता साडी सुद्धा दिली जाणार आहे. साडीचं वाटप केलं जाणार आहे. आता कोणत्या महिलांना ही साडी मिळणार आहे, सर्व माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी आता बघा, लाडकी बहीण योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र दिला जाणार अशी आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. तर बघा, ही बातमी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार अशी या ठिकाणी बातमी व्हायरल होते. याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना एक साथ 2 हप्ते मिळणार. तर बघा, चारचाकीमुळे बघा, ही साम टीव्हीची ही बातमी आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, या बातमीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, चारचाकीमुळे ची चेकिंग चालल्यामुळे किंवा कोणत्या महिला पात्र आहेत किंवा अर्जांची पडताळणी सुरू असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाहीये. तुम्हाला पाठीमागेच आपण अपडेट दिली होती की 3490 कोटी रुपये वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीची, ही गोष्ट कन्फर्म आहे. परंतु चेकिंगमुळे किंवा अर्ज पडताळणीमुळे अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही. तर बघा, चारचाकीमुळे लाडक्या बहिणींचा लाभ सध्या थांबवण्यात आलेला आहे. आता त्याचं चेकिंग सुरू आहे. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना 3000 मिळणार. सर्वात मोठी या ठिकाणी बातमी समोर येत आहे. बघा, या बातमीमध्ये तुम्ही पाहू शकता, ही साम टीव्हीची आजची बातमी आहे. बघा, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार. बघा, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार आहे. लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत अशी या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. खूप मोठी ही बातमी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींची या वर्षीची म्हणजेच 2025 ची होळी आनंदामध्ये साजरी होणार आहे. कारण की आता बहिणींना मोफत साडी मिळणार आहे. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. आता कोणत्या बहिणींना ही मोफत साडी मिळणार त्या संदर्भात सुद्धा आपण ऑलरेडी माहिती दिलेली आहे, तरी सुद्धा आपण तुम्हाला आता डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बघा, सर्वात मोठी अपडेट. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनातर्फे बघा, या ठिकाणी होळी सणानिमित्त रेशन दुकानामध्ये मोफत मध्ये साडी वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे. तर आता बघा, सर्व अपडेट. एक रेशन कार्ड एक साडी योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना आता रेशन दुकानात पुढच्या महिन्यापासून साडी वितरण केले जाणार आहे. अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर जाणून घेऊया, पुणे जिल्ह्यात किती लाभार्थ्यांना मोफत साडी वाटप होणार आहे. तर बघा, पुणे जिल्ह्यामध्ये एकूण साडींची संख्या 48,874 महिलांना मोफत साडी दिली जाणार आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यात 5137 साड्या, बारामती तालुक्यात 7975 साड्या, भोर मध्ये 1909 साड्या, त्यानंतर दौंड तालुक्यात 7222 साड्या, हवेलीमध्ये 251, तर इंदापूर तालुक्यात 4443 साड्या, जुन्नरमध्ये 6838, तर खेडमध्ये 3218 साड्यांचं वाटप केलं जाणार आहे. ठीक आहे. अजूनही आहे या ठिकाणी बघा. तर बघा, दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना फ्री साडी मिळणार आहे. यामध्ये 1,35,302 महिलांना साडी मिळणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्व राशन कार्ड दुकानात अंत्योदय शिधापत्रिकानुसार मोफत साड्या वाटप होणार आहेत. ठीक आहे. बघा, लाडक्या बहिणींना आता साडी वाटप होणार आहे आणि ही साडी लाडक्या बहिणींना होळीच्या सणानिमित्त मिळणार आहे. म्हणजे यावर्षीचा होळीचा सण लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार आहे.
अशी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी, खुशखबर आहे. आता बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार, लाडक्या बहिणींना 9वा हप्ता मिळणार, लाडक्या बहिणींना साडी मिळणार. आता बघा साडी मिळणार हे तुम्हाला कळलं, कोणत्या महिलांना साडी मिळणार आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांनाही साडी मिळणार आहे. होळीच्या सणाला मिळणार आहे साडीचा या ठिकाणी पॉइंट क्लिअर झालेला आहे. आता 8वा हप्ता बघा, 8वा हप्ता तुम्हाला किती मिळणार आहे ही गोष्ट फिक्स आहे. 8वा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 मिळणार आहे. परंतु बघा 9वा हप्ता किती मिळणार, 9वा हप्ता म्हणजे मार्चचा हप्ता बघा 1500 रुपये मिनिमम मिळणार हे तर फिक्स आहे. परंतु 2100 मिळणार का, असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. तर बघा या ठिकाणी त्या संदर्भात अपडेट आता फक्त मोजून 3 दिवसामध्ये त्या संदर्भात अपडेट येणार आहे. कारण की 3 मार्च या तारखेला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामध्ये 9व्या हप्त्याबाबत निर्णय घेतला जाईल की 2100 रुपये तुम्हाला कधीपासून द्यायचे. अर्थसंकल्पामध्ये याबाबत निर्णय होणार आहे. आता बघा 3600 रुपये तुम्हाला कसे मिळू शकतात ते पण आता या ठिकाणी क्लिअर करतो. तर बघा 8वा हप्ता जर तुम्हाला 1500 मिळाला, बघा 8वा हप्ता तर कन्फर्म आहे 1500 मिळणार आहे. जर तुम्हाला 9वा हप्ता 2100 मिळाला, जर तुम्ही 1500 अधिक 2100 यांची टोटल केली तर ती टोटल होते 3600 रुपये. ठीक आहे. जर तुम्हाला 9वा हप्ता 2100 नाही मिळाला तर काय होणार, आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींना जर 8वा हप्ता 1500 दिला, 9वा हप्ता सुद्धा 1500च आला 8व्या हप्त्यासारखा, तर तुम्हाला 3000 रुपयेचा एक साथ मिळतील 8वा आणि 9व्या हप्त्याचे. अशा प्रकारे होणार आहे. बघा 2100 बाबत आता निर्णय होणार आहे, शासन निर्णय होणार आहे, त्यामध्ये निर्णय घेतला जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट, जर बघा बातमी तर तुम्ही आता पाहिली की तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता एकत्र दिला जाणार. परंतु जर वेगवेगळे हप्ते पाठवले, म्हणजे आता बघा सुरुवातीला या ठिकाणी बघा आज तारीख आहे 28, बघा फेब्रुवारी महिना जवळजवळ संपलेलाच आहे. ठीक आहे, संपलेला आहे फेब्रुवारी महिना, मार्च महिना सुरू झालेला आहे. त्यामुळे बघा जर आता 8व्या हप्त्याचे पहिल्यांदा दिले आणि 9वा हप्ता समजा मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात किंवा चौथ्या आठवड्यात देण्याचा जर सरकारने विचार केला तर बघा तुम्हाला मग 1500 प्रमाणे पैसे येतील. अशा प्रकारे सध्याची स्थिती आहे. बघा 1500 येणार मग तुम्हाला आत्ताच्या आठवड्यामध्ये, म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात 8व्या हप्त्याचे 1500 येणार आणि 9व्या हप्त्याचे 1500 तुम्हाला दुसऱ्या आठवड्यात मार्चच्या किंवा तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात सुद्धा मार्चच्या 1500 रुपये मिळतील. जर 2100चा निर्णय झाला नाही तर. बघा जर 2100चा निर्णय झाला तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर असेल की लाडक्या बहिणींना प्लस 600 रुपये म्हणजे अतिरिक्त 600 रुपयाचा लाभ दर महिन्याला मिळेल. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी मार्च महिन्यामध्ये जो काही निर्णय होणार आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहेत. त्यामुळे त्या निर्णय काय होतील बघा, मार्च महिना अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. कारण की या महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि हा अर्थसंकल्प लाडक्या बहिणींसाठी आनंदीदायी बातमी किंवा गुड न्यूज घेऊन येऊ शकतो की तुम्हाला 2100 रुपये देणे सरकारने सुरू केलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे बघा लाडक्या बहिणींसाठी मार्च महिन्यातील ज्या काही अपडेट असतील त्या सर्वात अगोदर आपण आपल्या या मराठी अनिकेत चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि देणारच आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा तुम्हाला आता स्क्रीनवरती फेब्रुवारी महिन्याचं हे कॅलेंडर या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे. तर बघा फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारीख होती शनिवारी. ठीक आहे. त्यानंतर बघा पहिला 1 ते 7 तारखेपर्यंत या ठिकाणी बघा पहिला आठवडा 1 ते 7 तारखेपर्यंत भरपूर महिलांची अपेक्षा होती की जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता उशिरा मिळाला, तसा फेब्रुवारीचा हप्ता होऊ नये, लवकर मिळावा. परंतु पहिल्या आठवड्यात सुद्धा पैसे आले नाहीत. त्यानंतर 8 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत दुसरा आठवडा होता फेब्रुवारी महिन्यातील. एकतर फेब्रुवारी महिना हा सर्वात छोटा महिना असतो. या महिन्यामध्ये 28च दिवस असतात. इतर महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात. म्हणजे जवळपास 2 ते 3 दिवस या महिन्यामध्ये लेस होते, म्हणजे कमी होते. दुसऱ्या आठवड्यात सुद्धा पैसे आले नाहीत. त्यानंतर तिसरा आठवडा 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22 तारखेपर्यंत जवळपास या 7 दिवसामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. त्यानंतर बघा आता शेवटचा आठवडा 23 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत बघा अजूनपर्यंत सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. बहिणी अजून सुद्धा प्रतीक्षा करत आहेत. आता तुम्ही म्हणाल की 8व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत, परंतु का जमा झाले नाहीत, त्याचं कारण काय आहे? तर बघा पहिली गोष्ट या ठिकाणी चेकिंग सुरू आहे की खरंच ज्या लाडक्या बहिणी
या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच फक्त आता सरकार या ठिकाणी 8वा हप्ता असेल, इथून पुढचा 9वा हप्ता असेल, सर्व लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच देणार आहे. भरपूर महिलांना या ठिकाणी अपात्र केलं जात आहे. अशी सुद्धा या ठिकाणी अपडेट समोर आलेले आहे की जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये अजून 9 लाख महिला, म्हणजे बघा टोटल 9 लाख, 5 लाख तर अपात्र झालेले आहेत, 9 लाख पर्यंत सुद्धा हा आकडा जाऊ शकतो अपात्र महिलांचा. ठीक आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे आता या पहिल्या आठवड्यातच मिळणार आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मिळणार आहेत. हे महाराष्ट्र राज्यामधील हे टोटल 36 जिल्हे आहेत, एकूण 6 विभाग आहेत. या ठिकाणी बघा सर्वात पहिल्यांदा या भागात पैसे जमा होतील, त्यानंतर या साईडला पैसे जमा होतील, यानंतर नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील, त्यानंतर हा अमरावती विभागात पैसे जमा होतील, त्यानंतर या ठिकाणी बघा नंदुरबार, धुळे, नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि त्यानंतर कोकण विभागातील म्हणजे रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये हे टोटल जे काही 36 जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यामध्ये 8वा हप्ता 9वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहे, तर बघा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये.